नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला डे 1 मध्ये ब्लाउजची मार्किंग पेपरवर कशी करायची आहे ती दाखवते. फर्स्ट आपल्याला हे मेजरमेंट मी ब्लाउजचे मोजून घेतलेले आहेत. तर आपली फर्स्ट उंची घेतलेली आहे 13.5. आपली रेडी आहे ब्लाउजची उंची. तर बॅक साईडची 14 आणि फ्रंट साईडची 14.5 घ्यायची आहे. छाती 36 आणि 2 इंच मार्जिन, कमर 30 आणि 2 इंच मार्जिन आणि अर्धा इंच मागच्या टक्ससाठी. हे सर्व मी तुम्हाला मार्किंग करत करत तुम्हाला समजून सांगेन. फर्स्ट आपल्याला उंची घ्यायची आहे. उंची किती आहे आपली? उंची 13.5 रेडी आहे, तर आपल्याला 14 इंच उंची घ्यायची आहे. तर मी फर्स्ट 14 इंचावर एक मार्किंग करते. हे फ्रंट साईड बॅक साईडची आहे आणि हे फ्रंट साईडची आहे. 2 मार्किंग झालेली आहे आपली. 2 मार्किंग वर आपल्याला स्ट्रेट आधी रेष आखून घ्यायची आहे. आता आपली कमर वर मार्किंग करायची आहे. कमर साईज 30 आहे. 30 आहे, तर त्याच्या आपल्याला 4 फोल्ड मध्ये चौथा भाग काढायचा आहे. त्याचा चौथा म्हणले तरी आपण आपल्या अशा टेपनं मोजू शकता 4 फोल्ड करून. आता हे हाफ झाले डबल. आता हे असे 2 प्रकारचे फोल्ड केले. हे 4 फोल्ड. 4 फोल्ड मध्ये आपल्याला किती आलेला आहे टेपचा? 7.5 येतो. 7.5 आलेला आहे. 7.5 आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच मार्जिन, परत अर्धा इंच बॅक साईडला टक्ससाठी. हे आता आपलं कमरेचं माप झालेलं आहे खालचा. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. शोल्डरचं माप आपला 9.5 आहे. ब्लाउजवर रेडी तर मी 10 घेतले. 10चा आपल्याला अर्धा घ्यायचा आहे. 5 इंच 2 भाग करायचे आहेत. तर आपल्याला हे 5 वर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे खांदा. खांदा हे बघा, मी हे एवढा मोजून घेते की आपण हे मी मोजून घेतलेला आहे खांदा इथून इतका. तर हे आपलं आहे 2.2. 2.2 हे बघा, हे 2.2 इतका आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे. अर्धा इंच वाढवलं तर आपला 2.25 इंच होते. 2.25 इंच आपला खांदा घेऊन हे उरलेला आहे 2.25 आपल्याला गळ्यासाठी. आता हे आर्मोलचा बॉक्स, जे आता आर्मोल 7.5 इंच आहे, तर हे बॉक्स आपल्याला किती टाकायचा? 5, 5.5, 6. जसे आपल्याला 7.5 असेल तर 5.5चा आपल्याला बॉक्स चालून जातो. जर आपल्याला 8, 8.5 इंचाचा आहे तर 6 इंचाचा टाकावं लागते. सध्या मी एक हे मेजरमेंट शिकवते, मग नंतर तुम्हाला हेवी साईजचे पण माप दाखवते. हे आता 5.5 इंच आपण हे बॉक्स तयार करून घेत आहोत. 5.5 इंचावरती आपल्याला हे असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि हे आता इथं 2 मार्किंग करावं लागतील आपल्याला. हे असे क्रॉस मध्ये एक स्ट्रेट रेष मारून घ्यायची आहे. तर इथे 1 इंच आणि 1.5 इंचावर आपल्याला 2 राऊंड शेप द्यावं लागतील. आता हे 1.5 इंचावर हे 1.5 इंचाचा पॉइंट इथे ठेवायचा आहे. हे 1.5 इंचावर एक मार्किंग झालेली आहे आणि इथून आपल्याला 1 इंचावर एक मार्किंग करायची आहे. हे दोन्ही पण आपल्याला शेप द्यायचे आहेत, राऊंड शेप. हे 2 राऊंड टाकून झालेले आहेत. आर्मोल आपल्याला जे 7.5 आहे, हे 7.5 आपल्याला इथून राऊंड मध्ये टाकून घ्यायचं आहे. अर्धा इंच वरी आपल्याला शिलाई मार्जिन साठी सोडायचं आहे, वरी शोल्डरला स्टिच मारतो तेव्हा. तर हे अर्धा इंच सोडून हे खालच्या भागाला आपल्याला राऊंड मोजायचं आहे. थोडं खालच्या साईडला धरायचंय टेप. 7.5 इंचावर आपली ही
आली पाहिजे. 7.5 इथं आलेला आहे. आता इथे 2 इंच मार्जिन, जसे मी वहीवर लिहून ठेवलेलं आहे. 2 इंच मार्जिन, 2 इंच मार्जिन मी इथं घेतलेली आहे. आता हे 2 इंच मार्जिन आणि हे कमरचा फिटिंगचा भाग, हे आणि हे आपल्याला स्ट्रेट मार्किंग करून घ्यायचं आहे. ही एक्स्ट्राची आहे आणि ही फिटिंगची आहे. हे 2 मार्किंग झालेले आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीचा माप टाकून घ्यायचा आहे. क्रॉस पट्टी 2.5 आहे रेडी, तर आपल्याला अर्धा मिसळून 3 इंच घ्यायचं आहे. हे खालच्या साईडला आपल्याला 3 इंच इथे मार्किंग करायचं. असा खालच्या रेषेवर आपल्याला हे 3 इंचाची मार्किंग ठेवायची आहे. तर इथे मी 3 इंचावर मार्क करून घेते. आणि आपल्याला इकडल्या साईडला कशी मार्किंग करायची ती ह्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला खाली करू शकता किंवा अर्ध्यापेक्षा जास्त. मी 2.25 घेत आहे. खालच्या रेषेपासूनच घ्यायचं आहे आपल्याला. हे खालची रेष आहे, इथूनच घ्यायचं आहे. डार्क करते, थोडा दिसत नाही तुम्हाला. आता ही रेष आणि ही रेष तुम्हाला क्रॉस पट्टीचा शेप द्यायचा आहे. आता स्टार्टिंगला तेवढं नाही चालत, येत नाही तुम्हाला, तर मी एक सोपी पद्धत दाखवते क्रॉस पट्टीची. आधी आपल्याला ही स्ट्रेट मार्किंग करून घ्यायची क्रॉस पट्टीसाठी, आणि ही आहे ती इकडं मिसळून टाकून द्यायची. थोडा हलका शेप द्यायचा. इथे क्रॉस पट्टीचा शेप झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गळा मार्किंग करायचा आहे. पुढचा गळा 6 आहे, तर आपल्याला 6.5 घ्यायचा. वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच शिवायला लागतो. तर 6 आहे तर 6.5 इंचावर मी मार्किंग करून बॉक्स तयार करून घेते याचा. इथे आपल्याला 2.25 इंचाचा हे बॉक्स आहे वरच्या साईडला. सेम इथे पण 2.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ह्याला हलका अर्धा इंचाचा गोलाई द्यायचे, फक्त अर्धा इंच. असा राऊंड शेप मध्ये हे करून घ्यायचं आहे. हे आहे आपला 4 टक्सचा मार्किंग. फर्स्ट मी 4 टक्सची मार्किंग दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे टक्स वगैरे टाकायचे आहेत, तर मी हे तुम्हाला सेकंड क्लासमध्ये दाखवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.